तर मित्रांनो पुन्हा एका नव्या फ्रेश व्हिडिओमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आणि आज आपण मागच्या व्हिडिओसारखे खूपच महत्त्वाचे जी.के. प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे म्हणजे 40 मिनिटाचा लगभग हा व्हिडिओ होणार आहे कारण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे जी.के. प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत। त्यामुळे व्हिडिओला सुरूपासून शेवटपर्यंत आपल्याला जरूर पाहायचा आहे कारण अतिशय महत्त्वाचे जी.के. प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि या चॅनलला आताच्या आता सबस्क्राइब करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारची जी.के. प्रश्न जी की आपल्याला महाराष्ट्रातील सर्वच भरतीसाठी अतिशय उपयुक्त राहतील ती पाहावयास रेग्युलरी एकदम फ्रीमध्ये मिळत राहतील। त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, या व्हिडिओला एक लाईक पण करून घ्या। चला व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी असा आहे, माणसाच्या 100 केजी वजनाच्या शरीरात किती लिटर पाणी असते? माणसाच्या 100 केजीच्या वजनाच्या शरीरामध्ये कमीत कमी किती लिटर पाणी असू शकते? तर ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी 70 लिटर एवढे पाणी असू शकते एक 100 केजी वजनाच्या शरीरामध्ये। पुढचा प्रश्न, अंदमान समुद्रातून दक्षिण चीन समुद्राकडे जाताना कोणती समुद्रधुनी लागते? अंदमान समुद्रातून दक्षिण चीन समुद्राकडे जाताना कोणती समुद्रधुनी लागते ती या ठिकाणी सांगायचं आहे। ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच मल्लाका समुद्रधुनी लागत असते अंदमान समुद्राकडून दक्षिण समुद्राकडे जात असताना। पुढचा प्रश्न, न्याय रानडे यांनी कोणत्या मासिकाचे संपादन केले आहे ते या ठिकाणी सांगायचं आहे। न्याय रानडे यांनी कोणत्या मासिकाचे या ठिकाणी संपादन केले आहे ते सांगायचं आहे। ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे इंदू प्रकाश या मासिकाचे संपादन केले आहे न्याय रानडे यांनी। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या प्राण्याला शेतकऱ्यांचा मित्र म्हणून संबोधले जात असते? खालीलपैकी कोणत्या प्राण्याला शेतकऱ्यांचा मित्र म्हणून संबोधले जात असते? तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच गांडूळ या प्राण्यांना शेतकऱ्यांचा मित्र म्हणून संबोधले जात असते। पुढचा प्रश्न, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 खालीलपैकी कोणती 2 ठिकाणे जोडली गेली आहेत? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 यांनी खालीलपैकी कोणती 2 ठिकाणे जोडली गेलेली आहेत ते या ठिकाणी सांगायचं आहे। ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच संगमनेर व पुणे हे 2 ठिकाणे जोडली गेलेली आहेत राष्ट्रीय महामार्ग 50 याद्वारे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या योजनेअंतर्गत भारत पाकिस्तानची निर्मिती झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच माउंट बॅटन या योजनेअंतर्गत भारत पाकिस्तान या देशाची निर्मिती झालेली आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा शेवटी निर्माण झाला आहे? महाराष्ट्रातील कोणता जिल्हा हा शेवटी निर्माण झालेला जिल्हा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच पालघर हा महाराष्ट्रातील सर्वात शेवटी निर्माण झालेला जिल्हा आहे। पुढचा प्रश्न या ठिकाणी मित्रांनो असा आहे, महाराष्ट्रात औपचारिकरित्या राष्ट्रपती शासन अलीकडे कोणत्या दिवसापासून लागू झाले आहे? महाराष्ट्रात औपचारिकरित्या राष्ट्रपती शासन अलीकडे कोणत्या दिवसापासून लागू झालेले आहे ते सांगायचं आहे। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग्य राहील 29 सप्टेंबर या दिवसापासून 29 सप्टेंबर या दिवसापासून महाराष्ट्रात औपचारिकरित्या राष्ट्रपती शासन हे लागू झालेले आहे। पुढचा प्रश्न या ठिकाणी मित्रांनो असा आहे, 10व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी किती होता किंवा कोणता आहे ते सांगायचं आहे। 10व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी किती होता ते सांगायचं आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील 2002 ते 2007 हा 10व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता। पुढचा प्रश्न, डॅश डॅश यांनी महात्मा फुले यांना संभावना शूद्र जगद्गुरू अशा शब्दात केली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी ती केलेली होती। पुढचा प्रश्न, डिसेंबर 2011 मध्ये भारताच्या पूर्व किनारपट्टीवर कोणत्या चक्रीवादळाने थैमान घातले? डिसेंबर 2011 मध्ये भारताच्या पूर्व किनारपट्टीवर कोणत्या चक्रीवादळाने थैमान घातले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे तो चक्रीवादळ होता थीन हा चक्रीवादळ होता ज्याने डिसेंबर 2011 मध्ये भारताच्या पूर्व किनारपट्टीवर या ठिकाणी थैमान घातले होते। पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे मित्रांनो, रत्नमालिका आणि काविराज मार्ग या ग्रंथाची रचना कोणी केली आहे ते सांगायचे आहे। रत्नमालिका आणि काविराज मार्ग या ग्रंथाची रचना कोणी केली आहे ते या ठिकाणी सांगायचं आहे। ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील
अमोघ वर्ष यांनी रत्नमालिका आणि कविराज मार्ग या 2 ग्रंथाची रचना केलेली आहे. पुढचा प्रश्न, आसिको ही पर्यावरण संरक्षण चळवळ कोणत्या राज्यात झाली आहे ते सांगायचं आहे. आसिको ही पर्यावरण संरक्षण चळवळ ही कोणत्या राज्यामध्ये या ठिकाणी घडून आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच कर्नाटक या राज्यामध्ये आसिको ही पर्यावरण संरक्षण चळवळ घडून आलेली आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे मित्रांनो, महू या ठिकाणी कोणत्या समाजसुधारकांचा जन्म झालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महू या ठिकाणी जन्म झालेला आहे. पुढचा प्रश्न, ईश्वराला नार्मिक असे कोणी म्हटलेले आहे? ईश्वराला नार्मिक असे कोणी म्हटले आहे ते या ठिकाणी सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महात्मा फुले यांनी ईश्वराला नार्मिक असे म्हटलेले आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेण्या आहेत? महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये अजिंठा वेरूळ लेण्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. महाराष्ट्राच्या औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये अजिंठा व वेरूळ या ठिकाणी लेण्या आहेत. पुढचा प्रश्न, पवन ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? पवन ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागत असतो ते या ठिकाणी सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच योग्य राहील. 5वा क्रमांक हा पवन ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा लागत असतो. पुढचा प्रश्न, माहितीचा अधिकार कायदा 2005ला राष्ट्रपतीकडून कोणत्या तारखेस अनुमती मिळाली? माहितीचा अधिकार कायदा 2005 या कायद्याला राष्ट्रपतीकडून कोणत्या तारखेस अनुमती मिळालेली आहे ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच 15 मार्च 2005 पासून माहितीचा अधिकार यांना राष्ट्रपतीकडून अनुमती मिळालेली आहे. पुढचा प्रश्न, सतीबंदीचा कायदा कुणी केलेला आहे ते या ठिकाणी सांगायचं आहे. सतीबंदीचा कायदा हा कुणी केलेला आहे मित्रांनो ते या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच विल्यम बेंटिंग यांनी सतीबंदीचा कायदा संमत केला आहे. पुढचा प्रश्न, सामान्यतः सूक्ष्मजीव डॅश डॅश असतात? सामान्यतः सूक्ष्मजीव हे डॅश डॅश असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सामान्यतः सूक्ष्मजीव हे एकपेशी असतात. पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मग रानडे यांनी भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषदेची स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न, आर्य ही संज्ञा खालीलपैकी काय दर्शवते ते सांगायचं आहे. आर्य ही संज्ञा खालीलपैकी काय दर्शवते ते या ठिकाणी सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच समान भाषेचा गट आर्य ही संज्ञा दर्शविते असते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी गोहत्या बंदीचा कायदा करणारे राज्य कोणते आहे ते ओळखायचं आहे. खालीलपैकी गोहत्या बंदीचा कायदा करणारे कोणते राज्य आहे ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. मध्य प्रदेश हे एक राज्य आहे ज्यामध्ये गोहत्या बंदीचा कायदा या ठिकाणी केलेला आहे. पुढचा प्रश्न, वसईचा प्रसिद्ध तह कोणत्या वर्षी घडून आला ते सांगायचं आहे. वसईचा प्रसिद्ध तह कोणत्या वर्षी घडून आलेला आहे ते या ठिकाणी सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच 1802 या वर्षी वसईचा तह घडून आलेला आहे. पुढचा प्रश्न, डॅश डॅश येथील अधिवेशनात काँग्रेसमध्ये फूट पडून जहाल काँग्रेस बाहेर पडले. या ठिकाणी मित्रांनो एक म्हणजेच सुरत अधिवेशन जे की 1907 या वर्षी झालेले होते. या अधिवेशनामध्ये काँग्रेसमध्ये फूट पडून जहाल काँग्रेस बाहेर पडले आहे. पुढचा प्रश्न, डॅश डॅश यांनी 18 डिसेंबर 1885च्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले होते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. योमेश चंद्र बॅनर्जी यांनी 28 डिसेंबर 1885 या रोजी झालेल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविलेले होते. पुढचा प्रश्न, डॅश डॅश ही घोषणा 1857च्या क्रांती युद्धात प्रथमच देण्यात आली होती. डॅश डॅश ही घोषणा 1857च्या क्रांती युद्धात प्रथमच देण्यात आली होती. तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच मित्रांनो चलो दिल्ली ही घोषणा 1857च्या क्रांती युद्धात प्रथमच देण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, भारतात कोणत्या प्रकारची शासन व्यवस्था आहे? भारतात कोणत्या प्रकारची शासन व्यवस्था आहे ती सांगायची आहे. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 म्हणजेच संसदीय शासन व्यवस्था भारतामध्ये आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी मित्रांनो आपल्यासमोर असा आहे, समुद्राचे खारट पाणी कोणत्या प्रक्रियेने शुद्ध करतात? समुद्राचे खारट पाणी हे कोणत्या प्रक्रियेने शुद्ध केले जाते ते या ठिकाणी सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच ऊर्ध्वपातन या
प्रक्रियेद्वारे समुद्राचे खारट पाणी हे शुद्ध केले जात असते. पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे मित्रांनो, प्रकाश संश्लेषणामध्ये डॅश डॅश प्रकाश ऊर्जा ग्रहण केली जाते. प्रकाश संश्लेषणामध्ये डॅश डॅश प्रकाश ऊर्जा ग्रहण केली जाते. तर हरित द्रव्यामुळे प्रकाश संश्लेषणामध्ये प्रकाश ऊर्जा ग्रहण केली जात असते. पुढचा प्रश्न, भारताने शिक्षण क्षेत्रामध्ये बदल घडवून आणण्यासाठी एप्रिल 2010 रोजी कोणत्या देशाबरोबर करार केला आहे ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच अमेरिका या देशाबरोबर भारताने शिक्षण क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी 2010 रोजी करार केलेला आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी महाराष्ट्रातील डॅश डॅश या विभागात सर्वात कमी वने आढळतात. महाराष्ट्रात कोणत्या विभागात सर्वात कमी वने आढळतात ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच विदर्भामध्ये सर्वात कमी वने आढळत असतात. पुढचा प्रश्न, कोणते झाड नत्र स्थिरीकरण करत नाही ते या ठिकाणी सांगायचं आहे. कोणते झाड नत्र स्थिरीकरण करत नाही, तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच सुरूचे झाड हे नत्र स्थिरीकरण करत नसते. पुढचा प्रश्न, कुतुब मिनारचे काम कुणी पूर्ण केले ते या ठिकाणी सांगायचं आहे. कुतुब मिनारचे काम हे कोणी पूर्ण केले ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. इल्तुतमिश यांनी कुतुब मिनारचे काम पूर्ण केलेले आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते शहर लोकर उद्योगासाठी प्रसिद्ध आहे ते या ठिकाणी सांगायचं आहे. खालीलपैकी कोणते शहरे लोकर उद्योगासाठी प्रसिद्ध शहर आहे ते या ठिकाणी सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 म्हणजेच जालंधर हे शहर लोकर उद्योगासाठी एकदम प्रसिद्ध असलेले शहर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी डॅश डॅश या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणले जाते. खालीलपैकी कोणत्या प्राण्याला महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणले जात असते, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच शेकरू यांना महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणले जात असते. पुढचा प्रश्न, वन्यजीव सप्ताह केव्हा साजरा केला जात असतो ते सांगायचं आहे. वन्यजीव सप्ताह कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच 1 ते 7 ऑक्टोबर या दिवसात वन्यजीव सप्ताह साजरा केला जात असतो. पुढचा प्रश्न, राज्यात कृषी संजीवनी योजना केव्हापासून सुरू झाली आहे ते सांगायचं आहे. राज्यात कृषी संजीवनी योजना केव्हापासून सुरुवात झाली आहे ते या ठिकाणी सांगायचं आहे मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच 2011 या सालपासून राज्यात संजीवनी योजना सुरू झालेली आहे. पुढचा प्रश्न, उत्तराखंड, झारखंड आणि छत्तीसगड या राज्याची निर्मिती डॅश डॅश या पंचवार्षिक योजनेत झाली आहे. उत्तराखंड, झारखंड आणि छत्तीसगड या 3 राज्याची निर्मिती कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाली आहे ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये उत्तराखंड, झारखंड व छत्तीसगड या 3 राज्याची निर्मिती झालेली आहे. पुढचा प्रश्न, साधारणपणे कॉम्प्युटरमधील डाटा नाश करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या तंत्राचा वापर केला जातो. साधारणपणे कॉम्प्युटरमधील डाटा नाश करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या तंत्राचा वापर केला जात असतो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच व्हायरस या तंत्राचा वापर केला जातो कॉम्प्युटरमधील डाटा नाश करण्यासाठी. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते जीवनसत्व मानवी शरीरात तयार होत असते. पुढीलपैकी कोणते जीवनसत्व मानवी शरीरामध्ये तयार होत असते ते या ठिकाणी सांगायचं आहे मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 2 व 3 म्हणजेच ड जीवनसत्व आणि क जीवनसत्व या ठिकाणी मानवी शरीरामध्ये तयार होत असते. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता त्वचा रोग आहे ते या ठिकाणी सांगायचं आहे. पुढीलपैकी कोणता त्वचा रोग आहे ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच पेलाग्रा हा एक त्वचा रोग आहे. पेलाग्रा हा एक त्वचा रोग आहे. पुढचा प्रश्न, राजवायू डॅश डॅश मूलद्रव्ये असतात. राजवायूमध्ये डॅश डॅश मूलद्रव्ये असतात, तर या ठिकाणी राजवायूमध्ये स्थायी मूलद्रव्ये आढळत असतात. पुढचा प्रश्न, IIM मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणती प्रवेश परीक्षा द्यावी लागत असते. तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच कॅटची परीक्षा द्यावी लागत असते. पुढचा प्रश्न, डॅश डॅश हा दिवस संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जात असतो. डॅश डॅश हा दिवस संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जात असतो. तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच 24 ऑक्टोबर हा दिवस संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जात असतो. पुढचा प्रश्न, अमोनिया वायू डॅश डॅश हवेच्या पद्धतीने गोळा करतात. अमोनिया वायू हवेच्या कोणत्या पद्धतीने गोळा केला जात असतो ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच अमोनिया वायू हेबर पद्धतीने गोळा केला जात असतो.
पुढचा प्रश्न 15 ऑक्टोबर 2007 रोजी चालू केलेल्या तंटामुक्ती गाव योजनेला कोणते नाव दिले आहे ते सांगायचं आहे. 15 ऑगस्ट 2007 रोजी चालू केलेल्या तंटामुक्त गाव योजनेला कोणते नाव दिले आहे ते या ठिकाणी सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान असे 15 ऑगस्ट 2007च्या योजनेला नाव दिलेले आहे. पुढचा प्रश्न देशातील पहिल्या रेल्वेवरील पुस्तक होल्ट स्टेशन इंडियाचे लेखक कोण आहेत? होल्ट स्टेशन इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच राजेंद्र आकलेकर हे होल्ट स्टेशन इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न या ठिकाणी मित्रांनो असा आहे, भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते आहे ते सांगायचं आहे. भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते आहे ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच झारखंड हे भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य आहे. पुढचा प्रश्न सन 2011चा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला आहे ते सांगायचं आहे. सन 2011चा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच गगन नारंग यांना 2011चा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न भारतामध्ये कोणत्या वर्षी पहिली जनगणना करण्यात आली ते सांगायचं आहे. भारतामध्ये कोणत्या वर्षी पहिली जनगणना सुरू करण्यात आली ते होती सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच 1871 ते 72 या रोजी भारतामध्ये सर्वप्रथम पहिली जनगणना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय विभागात किती विभागणी झाली आहे? महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय विभागात विभागणी किती विभागात विभागणी झाली आहे ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच 6 विभागात विभागणी झालेली आहे महाराष्ट्र राज्याची. पुढचा प्रश्न उच्च न्यायालयाचे न्यायाधीश डॅश डॅश कडून नियुक्त केले जातात. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे कोणाकडून नियुक्त केले जातात ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे राष्ट्रपती यांच्याकडून नियुक्त केले जात असतात. पुढचा प्रश्न भारतामध्ये एकूण क्षेत्रफळाच्या डॅश डॅश टक्के क्षेत्र जंगल आहे. भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या डॅश डॅश टक्के क्षेत्र हे जंगल आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच 22% एवढे भारतामध्ये एकूण क्षेत्रफळाच्या 22% हे जंगल क्षेत्र आहे. पुढचा प्रश्न कमळ या शब्दास खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही? कमळ या शब्दास खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नसलेला शब्द आहे मित्रांनो सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 कमळ या शब्दाशी समानार्थी शब्द चंपक हा शब्द नाही व इतर 3 हे शब्द कमळ या शब्दाशी समानार्थी असलेले शब्द आहेत. पुढचा प्रश्न छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव कोणते होते ते सांगायचं आहे. छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव कोणते होते ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच यशवंतराव हे छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव होते. पुढचा प्रश्न संगणक व तंत्रज्ञान यामुळे 21वे शतक कोणत्या नावाने ओळखले जात असते? संगणक व तंत्रज्ञान यामुळे 21वे शतक कोणत्या नावाने ओळखले जाते ते सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 संगणक साक्षर शतक या नावाने संगणक व तंत्रज्ञान यामुळे 21वे शतक ओळखले जात असते. पुढचा प्रश्न भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणत्या रकमेच्या नोटा ह्या प्लॅस्टिक नोटा चलनात आणण्याचे ठरवलेले आहे? भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणत्या रकमेच्या नोटा ह्या प्लॅस्टिकच्या नोटा चलनात आणण्याचे ठरवलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच 10 रुपयाच्या नोटा ह्या प्लॅस्टिकच्या नोटा चलनात आणण्याचे ठरवलेले आहे. पुढचा प्रश्न लोकसभेचे सभासद डॅश डॅशना संबोधून भाषण करतात. लोकसभेचे सभासद हे कोणाला संबोधून भाषण करत असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच सभापती यांना संबोधून भाषण करत असतात. पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे, गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले आहे ते सांगायचं आहे. गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केलेले होते ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच सुधाकर हे वृत्तपत्र गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केलेले वृत्तपत्र आहे. 1964 साली यांत्रिक कॅल्क्युलेटर सर्वप्रथम कोणी तयार केले ते सांगायचं आहे.
1694 साली यांत्रिक कॅल्क्युलेटर कोणी तयार केले ते सांगायचं आहे. 1694 साली सर्वप्रथम कॅल्क्युलेटर कोणी तयार केले ते या ठिकाणी सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच ब्लेज पास्कल यांनी 1694 या साली प्रथमच कॅल्क्युलेटर तयार केलेले आहे. पुढचा प्रश्न, ऑक्टोबर 1943 मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी आरजी हुकूमत ए हिंद कोठे स्थापन केली होती ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच सिंगापूर या ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांनी आरजी हुकूमत ए हिंद स्थापन केले होते. पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे ते या ठिकाणी ओळखायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच महात्मा फुले सत्यशोधक समाज ही जी जोडी आहे ते एकदम करेक्ट जोडी आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे, दृष्टीचे चेता केंद्र येथे असते. दृष्टीचे चेता केंद्र कोठे असते ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच मोठा मेंदू या ठिकाणी दृष्टीचे चेता केंद्र असते. पुढचा प्रश्न, हंगामी पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करत असते ते सांगायचं आहे. हंगामी पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करत असते ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. तहसीलदार हे हंगामी पोलीस यांची नेमणूक करत असते. पुढचा प्रश्न, हॉल ऑफ फेम मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूची निवड करण्यात आली आहे. हॉल ऑफ फेम यामध्ये कोणत्या भारतीय खेळाडूची नियुक्ती करण्यात आली आहे ते सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच कपिल देव यांची हॉल ऑफ फेम यामध्ये निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, भात लागवडीची पद्धत कोणत्या देशातून प्रसारित झाली आहे ते सांगायचं आहे. भात लागवडीची पद्धत कोणत्या देशातून प्रसारित झाली आहे ते सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 मदागास्कर या देशातून भात लागवडीची पद्धत जी आहे ती सुरू झालेली किंवा प्रसारित झालेली आहे. शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक कोणी लिहिलेले आहे. शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक कोणी लिहिलेले आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. तर या ठिकाणी पाहून घ्या की ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच विजय तेंडुलकर यांनी शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न, कोणाच्या पुढाकाराने प्रार्थना समाजाची स्थापना झालेली आहे. कोणाच्या पुढाकाराने प्रार्थना समाजाची स्थापना झालेली आहे ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच आत्माराम पांडुरंग यांच्या पुढाकाराने या ठिकाणी प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी सर्वात हलका वायू कोणता आहे मित्रांनो सांगायचा आहे. खालीलपैकी सर्वात हलका वायू कोणता आहे ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे हायड्रोजन हा सर्वात हलका वायू आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याच्या भारतीय दुग्ध उत्पादनात सर्वाधिक वाटा आहे. कोणत्या राज्याचा भारतीय दुग्ध उत्पादनामध्ये सर्वात जास्त वाटा आहे ते सांगायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच उत्तर प्रदेश या राज्याचा सर्वात जास्त वाटा आहे दुग्ध उत्पादन या फील्डमध्ये किंवा क्षेत्रामध्ये. पुढचा प्रश्न, कापूस कापड तर रेशीम बरोबर काय. कापूस जर कपडा तयार करते तर रेशीम बरोबर काय. तर ऑप्शन क्रमांक 3 रेशीम बरोबर मलमल तयार करत असते. पुढचा प्रश्न, सार्स हा रोग कशावर परिणाम करत असतो. सार्स हा रोग कशावर परिणाम करत असतो. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. श्वसन क्रिया यावर सार्स हा रोग परिणाम करत असतो. पुढचा प्रश्न, डॅश डॅश यांच्या कारकिर्दीत सरकारी कार्यालयांना रविवारी सुट्टी देण्याचे ठरविले होते. तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच लॉर्ड हार्डिंग यांच्या कारकिर्दीत सरकारी कार्यालयांना रविवारी सुट्टी देण्याची प्रथा चालू करण्यात आली. पुढचा प्रश्न, संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा कोणी केली. संपूर्ण भूमी ही ईश्वराची आहे ही घोषणा कोणी केलेली आहे ती सांगायचं आहे. तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच विनोबा भावे यांनी संपूर्ण भूमी ईश्वराची आहे अशी घोषणा विनोबा भावे यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न, नारळ पीक विमा योजना महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. नारळ पीक विमा योजना ही महाराष्ट्रातील कोणत्या 2 राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे ते सांगायचं आहे. तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब व क म्हणजेच ठाणे आणि सिंधुदुर्ग या 2 महाराष्ट्रातील शहरामध्ये या ठिकाणी नारळ पीक योजना सुरू करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, मानवी जठराचा आकार डॅश डॅश या इंग्रजी अक्षराप्रमाणे असतो.
मानवी शरीराचा आकार हा कोणत्या इंग्रजी अक्षराप्रमाणे असतो ते सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच जे या इंग्रजी अक्षराप्रमाणे असतो मानवी जठराचा आकार. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता प्रत्यक्ष कर आहे? खालीलपैकी हा कोणता प्रत्यक्ष कर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. व्यवसाय कर हा प्रत्यक्ष कर म्हणून ओळखला जात असतो. पुढचा प्रश्न, राज्य शासनाकडून वृक्ष लागवड दिला जाणारा वनश्री पुरस्कार हा 2010चा कोणाला देण्यात आला होता ते या ठिकाणी सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच आर्यन फाउंडेशन यांना 2010चा वनश्री पुरस्कार देण्यात आलेला होता. आर्यन फाउंडेशन यांना. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुग्ध रोजगार योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुग्ध रोजगार योजना ही कोणत्या राज्याशी संबंधित आहे ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच उत्तर प्रदेश या राज्याशी संबंधित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुग्ध रोजगार योजना. पुढचा प्रश्न, तर या ठिकाणी मित्रांनो पुढचा प्रश्न आपल्यासमोर असा आहे, शिक्षण क्षेत्रातील नोबल असा लौकिक असलेला वाईज पुरस्कार कोणत्या भारतीयाला अलीकडेच देण्यात आला आहे? शिक्षण क्षेत्रातील नोबेल अलौकिक असलेला वाईज पुरस्कार हा कोणत्या भारतीयाला अलीकडेच देण्यात आलेला आहे ते सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 माधव चौहान यांना शिक्षण क्षेत्रातील नोबेल असा लौकिक असलेला वाईज पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी मित्रांनो, केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या राज्यातील पहिले ग्राम न्यायालय कोठे आहे ते सांगायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच राळेगण सिद्धी या ठिकाणी ते पहिले ग्राम न्यायालय आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो आपल्यासमोर असा आहे की भारतात कोणत्या ठिकाणी अरबांनी प्रथम राज्य स्थापन केले? भारतात कोणत्या ठिकाणी अरबांनी प्रथम राज्य स्थापन केले ते सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच सिंध या ठिकाणी सर्वप्रथम अरबांनी राज्य स्थापन केले होते, सिंध या ठिकाणी. पुढचा प्रश्न, PCLVC-14 द्वारा किती विदेशी नॅनो सॅटेलाइट अवकाशात पाठविण्यात आले होते? PCLVC-14 द्वारे किती विदेशी नॅनो सॅटेलाइट अवकाशात पाठविण्यात आले होते ते या ठिकाणी सांगायचं आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 6 एवढे सॅटेलाइट PCLVC-14 याद्वारे अवकाशात पाठवण्यात आले होते. पुढचा प्रश्न, भ्रमंतीकार म्हणून ओळखले जाणारे साहित्यिक कोण? भ्रमंतीकार म्हणून ओळखले जाणारे साहित्यिक कोण होते किंवा कोणते आहेत ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 प्रमोद नवलकर हे भ्रमंतीकार म्हणून ओळखले जाणारे साहित्यकार आहेत. पुढचा प्रश्न, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना फुले यांनी कोणत्या साली केलेली आहे? बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना फुले यांनी कोणत्या वर्षी केली आहे ते सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 1863 या साली बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना महात्मा फुले यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न, ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीत डॅश डॅश या वस्तूच्या निर्यातीत वाढ झाली. ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीत कोणत्या वस्तूच्या निर्यातीत वाढ झाली होती ते सांगायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच चहा, कॉफी, नीळ या सर्व पद्धतीमध्ये सर्व वस्तूच्या निर्यातीत वाढ झाली होती ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीमध्ये. पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे, सर्व समाजात समता असावी असे म्हणणाऱ्या व्यक्तीला डॅश डॅश म्हणतात. सर्व समाजात समानता असावी असे म्हणणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात ते सांगायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. साम्यवादी व्यक्ती असे म्हणतात जे म्हणतील सर्व समाजात समानता असावी. पुढचा प्रश्न, डॅश डॅश लढाईत मिळवलेल्या विजयामुळे भारतातील इंग्रजी राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेलेली होती. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच प्लासीच्या लढाईत मिळालेल्या विजयामुळे भारतातील इंग्रजी राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली होती प्लासीच्या लढाईमध्ये. पुढचा प्रश्न, वैदिककालीन देवतांमध्ये कोणती देवता सूर्याची आई म्हणून पूजली जात असते? वैदिककालीन देवतांमध्ये कोणती देवता सूर्याची आई म्हणून पूजली जात असते ते या ठिकाणी सांगायचं आहे मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच आदिती ही या ठिकाणी योग्य आन्सर राहील. पुढचा प्रश्न, मुंबईमध्ये इमारतीमध्ये उंचीमुळे कोणत्या आपत्तीची संभाव्यता वाढू शकते? मुंबईमध्ये इमारतीमध्ये उंचीमुळे कोणत्या आपत्तीची संभावना वाढू शकते? तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच आग या आपत्तीची संभावना वाढू शकते. पुढचा प्रश्न,
या ठिकाणी असं आहे मित्रांनो, 1905 मधील बंगालच्या फाळणीस कोण जबाबदार आहे ते सांगायचं आहे. 1905 मधील बंगालच्या फाळणीस कोण जबाबदार आहे ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कर्झन हा 1905 मधील बंगालच्या फाळणीशी जबाबदार असलेला व्यक्ती आहे. पुढचा प्रश्न, पावसाचे पाणी खडकावर पडल्यावर काय होते ते सांगायचं आहे. पावसाचे पाणी हे खडकावर पडल्यावर काय होते ते सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच पावसाचे पाणी खडकावर पडले तेव्हा पाण्यात कॅल्शियम कार्बोनेट मिसळत असते. पुढचा प्रश्न, कथ्थक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे. कथ्थक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे ते या ठिकाणी मित्रांनो आपल्याला ओळखायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच उत्तर प्रदेश या राज्याचा कथ्थक हा नृत्य प्रकार आहे. पुढचा प्रश्न असा आहे मित्रांनो, की खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्र आहे. खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्र आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच भिरा हे महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्र आहे. पुढचा प्रश्न, नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात वाघांची संख्या सर्वाधिक आहे ते सांगायचं आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच कर्नाटक या राज्यामध्ये सर्वात जास्त वाघांची संख्या आहे. पुढचा प्रश्न, सन 2011च्या 17व्या सार्क परिषदेची मुख्य संकल्पना काय होती. सन 2011च्या 17व्या सार्क परिषदेची मुख्य संकल्पना काय होती ते या ठिकाणी मित्रांनो आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 4 बिल्डिंग ब्रिजेस ही सन 2011च्या 17व्या सार्क परिषदेची मुख्य संकल्पना होती. बिल्डिंग ब्रिजेस. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतीला महाभियोगाद्वारे पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे. राष्ट्रपतीला महाभियोगाद्वारे पदावरून दूर करण्याचा अधिकार हा कोणाला असतो ते या ठिकाणी सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच संसद यांना राष्ट्रपतीला महाभियोगाद्वारे पदावरून दूर करण्याचा अधिकार असतो. संसद यांना. पुढचा प्रश्न मित्रांनो या ठिकाणी असं आहे, खालीलपैकी कोणते उदाहरण समपृष्ठ रज्जू प्राण्याचे नाही. खालीलपैकी कोणते उदाहरण समपृष्ठ रज्जू या प्राण्याचे नाही ते या ठिकाणी सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो पाहून घ्या, की ऑप्शन क्रमांक 3 तारामासा हे जे उदाहरण आहे ते समपृष्ठ रज्जू प्राण्याचे उदाहरण नाही. तारामासा हे उदाहरण समपृष्ठ रज्जू प्राण्याचे नाही. पुढचा प्रश्न, विधान परिषद जास्तीत जास्त डॅश डॅश दिवसांसाठी वित्त विधेयक थांबवू शकते. विधान परिषद जास्तीत जास्त किती दिवसासाठी वित्त विधेयक थांबवू शकते. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. 14 दिवसासाठी विधान परिषद जास्तीत जास्त वित्त विधेयक थांबवू शकते. पुढचा प्रश्न, भारतीय विमान प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण आहेत. भारतीय विमान प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण आहेत ते या ठिकाणी सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 रवींद्र कुमार श्रीवास्तव हे भारतीय विमान प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. रवींद्र कुमार श्रीवास्तव. पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे मित्रांनो, शाहू राज्यांची अर्थसहाय्य केलेल्या विजयी मराठा या वृत्तपत्राचे संपादक कोण होते. शाहू राज्यांनी अर्थसहाय्य केलेल्या विजयी मराठा या वृत्तपत्राचे संपादक कोण होते ते सांगायचं आहे मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच श्रीपतराव शिंदे हे विजयी मराठा या वृत्तपत्राचे संपादक होते. विजयी मराठा या वृत्तपत्राचे संपादक हे श्रीपतराव शिंदे हे होते. तर मित्रांनो आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली, या व्हिडिओला एक लाईक करून मला जरूर कळवायचं आहे. अशाच प्रकारची व्हिडिओ आपल्याला समोरही एकदम फ्रीमध्ये मिळवण्यासाठी या चॅनलला आताच्या आता सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब करणं खूप गरजेचं असतं, जेणेकरून आपल्याला समोरही अशाच प्रकारचे व्हिडिओ एकदम फ्रीमध्ये मोफतमध्ये पाहावयास मिळत राहतील. तर मिळतो एका नव्या फ्रेश व्हिडिओमध्ये.